वेलकम टू सर आइन्स्टाईन अकॅडमीज यूट्यूब चॅनल। आजचा MST CET रॅपिड सिरीजमधला आपला पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला पहिला पॉईंट आपण बघतोय फोर्सेस बिटवीन चार्जेस। आता इन जनरल आपल्या सराउंडिंगमध्ये आपण दोन चार्जेस बघतो, फर्स्ट आहे पॉझिटिव्ह आणि सेकंड आहे निगेटिव्ह। जर दोन पॉझिटिव्ह चार्जेस किंवा दोन निगेटिव्ह चार्जेस म्हणजेच सिमिलर चार्जेस जर आपण जवळ आणले तर तिथं फोर्स कोणता असणार आहे रे? फोर्स ऑफ रिपल्शन। जसं आपण मॅग्नेटमध्ये बघतो, मॅग्नेटमध्ये N पोल आणि N पोल जर आपण जवळ आणले तर तिथं फोर्स कोणता असणार आहे? फोर्स ऑफ रिपल्शन। सेम चार्जेसमध्ये पण तेच असणार आहे। जर दोन सिमिलर चार्जेस तुम्ही एकमेकांच्या जवळ आणले तर तिथं फोर्स कोणता असणार आहे? फोर्स ऑफ रिपल्शन। पण जर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजेच डिसिमिलर चार्जेस तुम्ही एकमेकांच्या जवळ आणले तर तिथं असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन। इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज। आता बघा, जेव्हा आपण दोन डिसिमिलर ऑब्जेक्ट एकमेकांवर रब करू, फॉर एक्झाम्पल आपण कॉम आणि ड्राय एअर कन्सिडर करूयात। थंडीच्या दिवसात आपण जनरली बघतो, जेव्हा आपण ड्राय हेअर मधून कॉम किंवा कंगवा फिरवतो तेव्हा काय होतं, ते आपले जे केस आहेत ते कंगव्याला चिकटल्यासारखे वाटतात। हे कशामुळे होतं रे? जेव्हा दोन डिसिमिलर ऑब्जेक्ट आपण एकमेकांवर रब करू, रब केल्यानंतर काय होतं, एका ऑब्जेक्ट मधले इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑब्जेक्टवर ट्रान्सफर होतात। मग ज्यानं इलेक्ट्रॉन दिले त्याच्यावर चार्ज कोणता? पॉझिटिव्ह, आणि ज्यानं इलेक्ट्रॉन घेतले त्याच्यावर चार्ज कोणता? निगेटिव्ह। आता एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो रे? एका इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलम। जर समजा 3 इलेक्ट्रॉन एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये गेले तर टोटल चार्ज किती ट्रान्सफर झाला? एका इलेक्ट्रॉनचा चार्ज × 3। समजा 5 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर एका इलेक्ट्रॉनचा चार्ज × 5, म्हणजेच टोटल चार्ज किती ट्रान्सफर झालाय हे तुम्ही कसं फाइंड करू शकता? एका इलेक्ट्रॉनचा चार्ज × जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झालेत। मग याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, टोटल चार्ज अक्युमुलेट बाय ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू N × E, where N is number of electrons and E is charge on electron। इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला पुढचा पॉईंट आपला आहे कुलम्स लॉ। कुलम्स लॉ मध्ये बघा, जेव्हा आपण दोन डिसिमिलर चार्जेस एकमेकांच्या जवळ नेतो तेव्हा तिथं फोर्स कोणता आहे रे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन। पण जेव्हा दोन सिमिलर चार्जेस आपण एकमेकांच्या जवळ नेतो तिथं फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ रिपल्शन। आता हा जो फोर्स आहे, दोन्ही चार्जेस मधला जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम असतो। बघा, Q1 × Q2 प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। ठीक आहे। आता प्रोपोर्शनॅलिटी साइन जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करतो, तिथं कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो। इथं आपण कॉन्स्टंट घेणार आहे F इज इक्वल्स टू 1/4πε0। फॉर्म्युला बनेल मग F इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 Q2/R², where ε0 is permittivity of free space। permittivity of free space or vacuum। आता permittivity of free space ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 8.85 × 10⁻⁻12, आणि हा जो आपण कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केलेला आहे 1/4πε0 याची पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे। CETच्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला डायरेक्ट ती व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करावी लागेल, जी आहे 9 × 10⁻⁹। नेक्स्ट पॉईंट आपला आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट। याच्या आधीच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं कुलम्स लॉमध्ये ε0 ही परमिटिव्हिटी होते। परमिटिव्हिटी म्हणजे असतं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट। आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय आपण बघूयात। आता दोन चार्जेस मी घेतले Q1 Q2 ज्याच्यामध्ये डिस्टन्स आहे R, आणि व्हॅक्यूम मध्ये जर आपण प्लेस केले तर अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ फॉर्म्युला काय बनेल? 1/4πε0 Q1 Q2/R²। आता सेम चार्जेस विथ सेम डिस्टन्स आपण तिथून उचलले आणि अनदर मीडियम मध्ये जर प्लेस केले ज्याची परमिटिव्हिटी आहे ε, तर फॉर्म्युला काय बनेल? फोर्स इन मीडियम इज इक्वल्स टू 1/4πε Q1 Q2/R²। आता हे दोन फॉर्म्युले जर आपण एकमेकांना डिवाइड केले म्हणजेच F व्हॅक्यूम अपॉन F मीडियम इज इक्वल्स टू काय होईल रे? 1/4π कॅन्सल झाला, Q1 Q2R² Q1 Q2R² कॅन्सल झाला, कारण आपण चार्जेस चेंज केलेले नाही आहेत, डिस्टन्स पण चेंज केलेला नाही आहे। मग इथं काय येईल बघा, 1/ε0
अपॉन 1/ε म्हणजेच काय येणार ε/ε0. यालाच आपण म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता बघा एप्सिलॉन म्हणजे काय आहे? परमिटिव्हिटी आहे. ε0 म्हणजे काय आहे? परमिटिव्हिटी आहे. परमिटिव्हिटी अपॉन परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही क्वांटिटी तुमची डायमेन्शनलेस क्वांटिटी होईल. नेक्स्ट पॉईंट आपला आहे इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय बघा, एक मी इथं चार्ज कन्सिडर केलाय कॅपिटल क्यू, एक टेस्ट चार्ज मी घेतला स्मॉल क्यू. क्यू पासून काहीतरी खूप जास्त अंतरावर जर आपण हा स्मॉल टेस्ट चार्ज इथं प्लेस केला तर त्याच्यामध्ये फोर्स ऑफ इंटरॅक्शन म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होणार आहे का रे? नाही. फॉर एक्झाम्पल आता मी जे बोलतेय, मी एका क्लासरूममध्ये बोलतेय, माझा आवाज अनादर 2-3 क्लासरूम सोडून पुढच्या क्लासरूममध्ये जाणार आहे का? नाही. तसंच प्रत्येक चार्जची फोर्स प्रोड्यूस करण्याची किंवा दुसऱ्या चार्ज बरोबर इंटरॅक्ट करण्याची एक काहीतरी लिमिट असते. मग ती जी लिमिट आहे, हा जो मी सर्कल ड्रॉ केलाय, ती लिमिट म्हणजे आहे इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू आहे फोर्स अपॉन टेस्ट चार्ज. आता फोर्स आपण कसा फाइंड करतो? कुलम्स लॉच्या अकॉर्डिंग. कुलम्स लॉ काय आहे? 1/4πε0. आता इथं चार्जेस आपले दोन आपण कोणते घेतलेत? एक कॅपिटल क्यू आणि एक स्मॉल क्यू. मग इथं काय येईल? क्यू इंटू क्यू अपॉन दोन्ही मधलं डिस्टन्स r². याला डिवायडेड बाय आपण काय करणार आहे? स्मॉल क्यू जो की आहे टेस्ट चार्ज. हा स्मॉल क्यू जर कॅन्सल झाला तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू मिळणार आहे 1/4πε0 क्यू अपॉन r². हे दोन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. ही झाली फर्स्ट मेथड. आता इथं हे दुसरी जी डायग्राम मी काढली त्याच्यामध्ये काय केलं आहे? 2 पॅरलल प्लेट घेतलेल्या आहेत. एकावर पोटेन्शियल आहे पॉझिटिव्ह, एकावर आहे निगेटिव्ह, आणि या दोन्ही मधला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणूयात V आहे. याच्यामध्ये आपण एक टेस्ट चार्ज प्लेस केलाय स्मॉल क्यू. आता हा चार्ज जर 2 पोटेन्शियलच्या मध्ये आपण प्लेस केला तर त्याच्यावर काय होणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होईल. ती इलेक्ट्रिक फील्ड आपण कशी फाइंड करणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन टेस्ट चार्ज. हा पण एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय रे? एक मी चार्ज कन्सिडर केला कॅपिटल क्यू. आता जिथं चार्ज आहे तो त्याच्या सराउंडिंगमध्ये काय करणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करेल. आता इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करताना तो काय करणार आहे? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स सगळ्या डायरेक्शनमध्ये असं काहीतरी त्याच्यात प्रोड्यूस होणार आहे. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय बघा, एक मी इमॅजिनरी कर्व काढला, त्या कर्वला प्रत्येक पॉईंटला जर मी टँजंट काढली तर टँजंट काय करते? त्या कर्वची डायरेक्शन म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला दाखवते. मग अशी जी लाईन आहे ज्याच्या कोणत्या पण पॉईंटला आपण टँजंट ड्रॉ केली तर ती इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला दाखवते. त्या लाईनला म्हणायचं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. आता बघा एक चार्ज मी घेतला, तो चार्ज काय करणार आहे? आपल्या सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट करणार आहे. आता या चार्जनं जनरेट केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मी एक छोटासा एरिया कन्सिडर केला. त्या एरियामधून पण काय होणार आहे? त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होणार आहेत. मग गिवन एरियामधून किती नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे फाय इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू एरिया. आता इथं डॉट प्रोडक्ट आपण दिलेलं आहे, मग जिथं डॉट प्रोडक्ट असतो तिथं आपण सॉल्व करून काय लिहितो? EA cos थीटा. हा झाला आपला फ्लक्सचा फॉर्म्युला. याच्यावर CETमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. फाय इज इक्वल्स टू EA cos थीटा, जिथं E आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, A आहे एरिया आणि थीटा हा काय असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि जो एरिया आहे त्या दोन्ही मधला अँगल. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे गॉस लॉ, जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला. बऱ्यापैकी CETचे क्वेश्चन हे गॉस लॉवर विचारला जातात. मग काय आहे हा गॉस लॉ? जर आपण एक क्लोज सरफेस घेतला, गॉस लॉ हा क्लोज सरफेससाठी ॲप्लिकेबल आहे जो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये दिलेला आहे. आता जर आपण एक क्लोज सरफेस कन्सिडर केला, त्या सरफेसच्या मध्ये बघा इथं मी चार्जेस लिहिलेले आहेत. पहिला आहे +Q, सेकंड आहे -2Q आणि थर्ड आहे +3Q. आता या बॉडीवर टोटल चार्ज किती प्रेझेंट आहे हे तुम्ही कसं फाइंड करणार? या चार्जेसची ॲडिशन. पण ॲडिशन करताना काय करणार तुम्ही? याचे जे साईन आहेत, 2 चार्जेस तुमच्या इथं पॉझिटिव्ह आहेत, एक चार्ज निगेटिव्ह आहे, तो चार्ज पण तुम्ही अकाउंटमध्ये घेणार आहे.
मग इथं -2q + 3q + q म्हणजे टोटल चार्ज किती आला रे इथं 3 + 1 4 4 - 2 म्हणजे +2q हा टोटल बॉडीवरचा चार्ज आहे. मग जेवढा चार्ज आलाय त्याला फक्त डिवायडेड बाय ε0 केलं म्हणजे तुम्हाला मिळणार आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता ε0 काय आहे याच्या आधीच्या पॉईंटमध्ये मी सांगितलंय ε0 आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम आणि ε0 ची व्हॅल्यू काय सांगितली होती मी 8.85 × 10⁻⁻12. सिमिलरली आता या बॉडीसाठी जर मी कन्सिडर केलं याच्यामध्ये काय केलंय या सरफेसच्या आतमध्ये 4 चार्जेस दिलेले आहेत आणि आउटसाईडला 2 चार्जेस दिलेले आहेत आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे हे फाइंड करायला तुम्हाला सांगितलंय. मग इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड करताना आपण काय करणार आहे टोटल चार्ज एनक्लोज इन अ बॉडी डिवायडेड बाय ε0. आता जे एनक्लोज झालेले चार्ज आहेत तेवढेच फक्त आपण इथं कन्सिडर करणार आहे. जे आउटसाईडचे चार्जेस आहेत ते त्याच्यावर गॉस लॉ ॲप्लिकेबल नाही आहे. ज्या सरफेसचे जे चार्जेस सरफेसच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत तेवढेच चार्ज आपण कन्सिडर करणार आहे. मग टोटल चार्ज इथं किती येईल बघा +2q - 3q + 4q - q म्हणजे बघा 4 आणि 2 + 6q - 4q म्हणजे टोटल चार्ज मिळाला आपल्याला +2q याला डिवायडेड बाय ε0 म्हणजे मिळणार आहे तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस. नेक्स्ट पॉईंट आपला आहे बघा इलेक्ट्रिक डायपोल. आता डायपोल म्हणजे काय या वर्डमध्येच आपल्याला कळतंय डाय म्हणजे दोन पोल प्रोड्यूस झाले पाहिजेत. मग बघा इथं काय केलेलं आहे एक +q चार्ज एक -q चार्ज हे दोन्ही एका फायनाईट डिस्टन्सनं सेपरेट केलेलं. मग +q आणि -q म्हणजेच इथं बघा फक्त साईन चेंज आहे पण चार्जची मॅग्निट्यूड तुमची इक्वल आहे. इक्वल मॅग्निट्यूडचे पण अपोजिट चार्ज असलेले 2 चार्जेस आपण घेतले आणि फायनाईट डिस्टन्सनं जर सेपरेट केले तर काय तयार होणार आहे इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डिनोट करतात p बार न. p बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे बघा एका चार्जची मॅग्निट्यूड × 2l. आता हा 2l काय आहे हे जी मी ॲक्सिस काढलेली आहे त्या ॲक्सिस पासूनचं एका चार्जचा जे डिस्टन्स आहे ते असणार आहे l. जो सेकंड चार्ज आहे त्याचं डिस्टन्स असणार आहे l. हे दोन्ही मिळून काय झालंय 2l आणि डायपोल मोमेंटचा आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे p = q × 2l. आता याचा SI युनिट काय येईल रे q म्हणजे चार्ज कशात मेजर करतो आपण कुलममध्ये. l म्हणजे लेंथ कशात मेजर करतो आपण मीटर. मग कुलम मीटर हे झालं डायपोल मोमेंटचं SI युनिट. कुलम्स लॉ जो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघितला त्या कुलम्स लॉवर बऱ्याच वेळा CETमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यातलाच हा एक मेन टाईप आहे जो मी इथं लिहिला आहे 2 पॉइंट चार्जेस +2 कुलम and +6 कुलम रिपेल each other with a force of 12 Newton if a charge of -4 कुलम is given to each of them then force is equals to. आता बघा याच्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन दिल्या आहेत. फर्स्ट कंडिशन आहे ज्याच्यामध्ये 2 चार्जेस घेतलेले आहेत Q1 आहे तुमचा +2 कुलम Q2 आहे +6 कुलम आणि फोर्स आहे 12 न्यूटन. आता कुलम्स लॉ काय सांगतो F = 1/4πε0 Q1 Q2/r². आता या व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय मिळेल F ची व्हॅल्यू दिलेली आहे F किती आहे 12 = 1/4πε0. चार्जेस कोणते आहेत +2 × +6 डिवायडेड बाय r². इक्वेशन नंबर 1. आता बघा सेकंड कंडिशन काय सांगितली आहे इफ अ चार्ज ऑफ -4 कुलम इज गिवन टू इच ऑफ देम. जर पहिल्या चार्जमध्ये मी -4 कुलम ॲड केला तर नवीन चार्ज मला काय मिळणार आहे सेकंड कंडिशनमधला Q1 = -2 कुलम. सिमिलरली सेकंड चार्जमध्ये जर मी -4 कुलम ॲड केला तर चार्ज मला काय मिळेल Q2 = +2 कुलम. मग यासाठी हा फॉर्म्युला काय बनेल F = 1/4πε0 -2 × +2/r². इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 जो आहे त्याच्यामधला F तुम्हाला फाइंड करायचा आहे. मग इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करा काय मिळेल बघा F/40 = आता 1/4πε0
1/4πε0 कॅन्सल झाला, आर स्क्वेअर कॉन्स्टंट कॅन्सल झालाय. मग राहिलं काय बघा, इथं राहणार आहे एफच्या पुढं येईल -2 × +2 अपॉन इथं काय येईल, जिथं 12 न्यूटन आपण लिहिलंय 12च्या पुढं किती आहे +2 × +6. आता हा +2 कॅन्सल झाला. मग इथं 12 न्यूटन आहे. F इज इक्वल्स टू हा 12 जर तिकडे पाठवला तर -2 × 6 × 12. फायनल तुम्हाला फोर्स मिळणार आहे -2 × 2 -4 न्यूटन. आता बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं पण विचारतात हा फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल का रिपल्सिव्ह असेल. आता बघा जर आपण चार्जेस बघितले, एक आहे -2 कुलम, एक आहे +2 कुलम. मग मायनस प्लस दोन डिसिमिलर चार्जेस आहेत. दोन डिसिमिलर चार्जेस जर तुम्ही एकत्र आणले तर फोर्स कोणता असतो तिथं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या टाईपच्या क्वेश्चनमध्येच या व्हॅल्यूज चेंज करून CETला बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. त्यामुळं या टाईपचे क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित करा. नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन जो इलेक्ट्रोस्टॅटिक्समधून बऱ्याच वेळेला 23-24ला पण विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आता बघा इथं मी एक डायग्राम काढली आहे. त्या डायग्राममध्ये काय केलं आहे, दोन सरफेस कन्सिडर केलेत. एक आहे P, सेकंड आहे Q. Pच्या आतमध्ये आपल्याला चार्ज दिसतोय 3Q आणि Qच्या आतमध्ये इथं चार्ज दिसतोय 5Q. आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, 5P/5Q म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू सरफेस P डिवायडेड बाय इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू सरफेस Q, या दोन्हीचा रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स आपण गॉस लॉ मध्ये बघितलं, φ काय आहे, टोटल चार्ज एन्क्लोज इन अ सरफेस डिवायडेड बाय ε0. सेम या फॉर्म्युलावरून 5P तुम्हाला काय मिळेल, Pच्या आतमध्ये किती चार्ज आहे 3Q. मग इथं मी लिहिला 3Q डिवायडेड बाय ε0, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता Q सरफेस जर तुम्ही कन्सिडर केला, Q सरफेसमध्ये 5Q आणि 3Q हे दोन्ही चार्जेस इन्क्लूड होतात. मग दोन्ही चार्जेस जर इन्क्लूड होत असतील तर टोटल चार्ज Q मध्ये किती आला 8Q. मग 5Q काय येणार 8Q डिवायडेड बाय ε0, इक्वेशन नंबर 2. जर दोन्हीचा तुम्ही रेशो घेतला तर Q कॅन्सल, ε0 कॅन्सल आणि 5P/5Q = 3/8. दिस इज द फायनल आन्सर. या टाईपचे पण क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत. आणि अजून एक जर गॉस लॉवर क्वेश्चन तुम्ही म्हणला तर एक सरफेस असं दिलेला असेल, त्या सरफेसमध्ये +2Q -Q -3Q आणि आउटसाईडला काहीतरी 4Q असे चार्जेस दिलेले असतील आणि या सरफेसच्या थ्रू किती फ्लक्स जनरेट झालाय हे तुम्हाला फाइंड करायचं असेल तर काय करणार तुम्ही, φ एन्क्लोज झालेल्या चार्जेसची ॲडिशन. आता 2Q आणि -4Q काय येणार आहे -2Q आणि डिवायडेड बाय आपण काय करतो इथं गॉस लॉमध्ये ε0, हे आन्सर असेल. या टाईपच्या क्वेश्चनची भरपूर प्रॅक्टिस करा. या टाईपचे क्वेश्चन बऱ्याच वेळेला MST CETला विचारले गेलेले आहे. नेक्स्ट गॉस लॉवरचाच अजून एक PYQ मध्ये बऱ्याच वेळेला क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. क्वेश्चन काय आहे बघा, अ चार्ज capital Q microcoulomb is placed at center of cube. The flux through one face and two opposite faces of cube is respectively. आता याच्यामध्ये काय केलंय बघा, एक आपण क्यूब कन्सिडर केला, या क्यूबच्या सेंटरला एक आपण चार्ज कन्सिडर केलाय कॅपिटल Q. आता अकॉर्डिंग टू गॉस लॉ टोटल फ्लक्स जनरेटेड बाय दिस चार्ज आपण कसं लिहिणार आहे, फ्लक्स = टोटल चार्ज डिवायडेड बाय ε0. हा झाला टोटल फ्लक्स. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलंय रे, क्वेश्चनमध्ये विचारलंय फ्लक्स थ्रू वन फेस अँड 2 अपोजिट फेसेस ऑफ क्यूब. आता वन फेस जर तुम्ही कन्सिडर केला, क्यूब कसा असतो, क्यूबच्या सगळ्या साईड तुमच्या इक्वल आहेत. मग चार्ज जर सेंटरला प्लेस केलेला असेल, सगळ्या डायरेक्शनमध्ये जनरेट होणारा फ्लक्स हा इक्वल असेल. मग जो टोटल फ्लक्स तुमचा आलेला आहे, टोटल फ्लक्स काय आहे, φ Q/ε0. यालाच फक्त डिवायडेड बाय नंबर ऑफ फेसेस जर तुम्ही केला तर तुम्हाला आन्सर मिळेल. आता φ क्यूबमध्ये किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत. मग φ Q/6ε0. हे काय झालं वन फेससाठी. सेकंड अजून एक तुम्हाला काय विचारलं यात,
टू अपोजिट फेसेससाठी, आता टू अपोजिट फेसेस तुम्ही जर कन्सिडर केला तर टू अपोजिट फेसेसच्या किती पेअर क्यूबमध्ये बनतील? 3 पेअर, बरोबर. मग 3 पेअरमध्ये हा जो फ्लक्स आहे तो इक्वली डिवाइड होईल. मग 2 फेसेससाठी फाय काय मिळेल? फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन 3 टाइम्स एप्सिलॉन नॉट. दिस इज युअर आन्सर. आता बघा 1 फेससाठी आपण काय केलं, जेवढे नंबर ऑफ फेसेस इथं दिलेले आहेत तेवढ्या नंबरना डिवाइड केलंय. आणि 2 अपोजिट फेसेससाठी काय केलंय, 2च्या किती पेअर बनत आहेत त्या पेअरनं आपण इथं डिवाइड केलेलं आहे. या टाईपचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला CET मध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे याची प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवा. अशा प्रकारे MST CET रॅपिड सिरीजमधला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर आपला इथं संपत आहे. अशाच भरपूर व्हिडिओजसाठी व्हिडिओ लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.